Welcome to our channel Mahatech Academy, and sorry I am not able to prepare video on your entire syllabus. Okay, but आपण अजून एक तुमचा युनिट कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा सुद्धा मॅक्झिमम मार्क्ससाठी असणार आहे. 16 मार्क्सचा हा युनिट आहे. सस्टेनेबिलिटी अँड रिन्युएबल रिसोर्सेस. ओके, तर यामध्ये मोस्टली तुम्हाला काय बघायचं आहे की जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, राईट, फॉरेस्ट, वॉटर, एनर्जी, लँड, राईट, आणि मिनरल, या सगळ्यांचे टाइप्स कोणते आहेत, इम्पॉर्टन्स काय आहेत त्याचे, कॉज आणि इफेक्ट ऑफ डिप्लेशन्स. ओके, impact of over exploitation of natural resource on the environment, optimum use of natural resource means sustainability, आणि काही एनर्जी फॉर्म्स आपल्याला बघायचे आहेत. रिन्युएबल काय आहेत, नॉन रिन्युएबल काय आहेत, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस कोणते आहेत, नॉन रिन्युएबल कोणते आहेत, थर्मल एनर्जी, न्यूक्लियर एनर्जी, सोलार, वाइंड, जिओथर्मल, बायोमास एनर्जी, हायड्रो पॉवर, बायोफ्यूल, आणि ग्रीन सोल्युशन इन द फॉर्म ऑफ न्यू एनर्जी सोर्सेस सच ॲज हायड्रोजन एनर्जी, ओशन एनर्जी आणि टायडल एनर्जी. ओके, सो हे काही पॉइंट्स आहेत जे आपल्याला बघायचे आहेत. ओके, सो लेट स्टार्ट करूया. अजून एक, जर तुम्हाला काही क्वेश्चन्स मध्ये डाऊट असतील, तुम्हाला वाटत असेल की याचा आन्सर मध्ये आम्हाला थोडासा कॉन्फिडन्स वाटत नाहीये सर तुमच्यावरती, तर त्या क्वेश्चनला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. आपण त्याला रिव्हिजिट करू किंवा मी पुन्हा व्हेरीफाय करेल. ऑलरेडी मी सर्व आन्सर व्हेरीफाय केले आहेत, बट जरी तुम्हाला डाऊट असेल तर क्वेश्चन नंबर मेन्शन करा आणि मग सांगा, राईट. सो वी कॅन रिव्हिजिट अगेन, राईट. मोस्टली असं काही होणार नाहीये. सर्व क्वेश्चनचे आन्सर एकदम करेक्टली मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, बट तरी पण तुम्हाला डाऊट असेल तर तो डाऊट क्वेश्चन नंबर कमेंट करायला विसरू नका. मी त्यावरती नक्कीच रिप्लाय देईल. ओके, तर चला स्टार्ट करूया आजचा टॉपिक. सो द फर्स्ट क्वेश्चन आहे, टू मीट द फूड, एनर्जी, क्लोथिंग अँड शेल्टर रिक्वायरमेंट डॅश डॅश इज युज्ड, राईट. जे आपलं डे टू डे फूड असेल किंवा एनर्जी रिक्वायरमेंट असेल किंवा क्लोथ्स असतील किंवा शेल्टरसाठी जे आपण घर बनतो, जुन्या काळात लाकडाचे घर बनायचे, आता सिमेंटचे बनतात, बट स्टील वी आर डिपेंड ऑन नॅचरल रिसोर्सेस. तर याचं आन्सर आहे ए, नॅचरल रिसोर्स. नॅचरल रिसोर्सेस जसं मराठीतून सांगायचं झालं तर अन्न, वस्त्र, निवारा आणि एनर्जी. ओके, हे कशापासून मिळतं आपल्याला, नॅचरल रिसोर्सेस पासून, म्हणजेच निसर्गापासून मिळतं. तर याचा आन्सर आहे ए, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोस्ट नॅचरल रिसोर्सेस वी कन्झ्युम ॲट आवर होम्स ऑर इन आवर कार्स आर. ओके, सो मोस्टली आपल्या घरामध्ये किंवा कारमध्ये आपण कोणते नॅचरल रिसोर्स यूज करतो, तर मोस्टली आपण नॉन रिन्युएबल यूज करतो, राईट. पेट्रोल, डिझेल असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, राईट, जी थर्मल पॉवर प्लांट पासून येते, किंवा मग अजून काही जे मिनरल्स असतील, आयर्न, स्टील, हे सगळे काय आहेत, नॉन रिन्युएबल सोर्सेस आहेत. सो याचा आन्सर आहे नॉन रिन्युएबल रिसोर्सेस, राईट. आता आपण स्टार्ट केलंय रिन्युएबल, जसं की तुम्ही सोलार वॉटर हीटर यूज करत असाल किंवा सोलार पॅनल बसवले असतील इलेक्ट्रिसिटीसाठी. ओके, बट मोस्ट ऑफ द जे रिसोर्सेस आता आपण यूज करतो ते नॉन रिन्युएबल आहेत. इन फ्युचर आपल्याला थोडंसं शिफ्ट करावं लागेल, कारण आता सुद्धा आपण शिफ्टिंग केलंय फ्रॉम नॉन रिन्युएबल टू रिन्युएबल, राईट. आणि त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत की आपण सोलार वॉटर हीटर यूज करत असेल किंवा आपण सोलार पॅनल बसवले असतील इलेक्ट्रिसिटीसाठी. ओके, सो दिस इज द आन्सर, इज करेक्ट आन्सर इज नॉन रिन्युएबल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ कंझम्पशन रेट इज हायर दॅन रिप्लेनिश रेट. रिप्लेनिशमेंट मीन्स न्यू, टू क्रिएट न्यू. रिप्लेनिश मीन्स जर एखादी गोष्ट आपण कंझ्युम जास्त करतोय आणि ती तयार लवकर होत नाहीये, तर ती काय होईल, संपून जाईल म्हणजेच काय होईल, डिप्लेशन होईल तिचं. ओके, सो याचा आन्सर काय आहे, डिप्लेशन्स, राईट. सो डिप्लेशन म्हणजे काय, एखाद्या वस्तूचा उपयोग जास्त आहे आणि प्रोडक्शन कमी आहे. सो डिप्लेशन मीन्स व्हॉट, द कंझम्पशन रेट इज हायर अँड रिप्लेनिश रेट इज लो, राईट. सो त्या गोष्टीचं काय होईल, डिप्लेशन होणं स्टार्ट होईल. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. सो त्याआधी आपण काही सोर्सेस बघूया. जसं की आपण बघितलं आपल्याकडे 2 टाईपचे रिसोर्सेस आहेत. एक आहे रिन्युएबल रिसोर्सेस, दुसरा आहे नॉन रिन्युएबल. ओके, तर रिन्युएबल रिसोर्सेस म्हणजे काय, कॅन रिप्लेनिश नॅचरली ओव्हर टाइम. रिन्युएबल म्हणजे काय की आपण जर आता यूज केलं तर काही वेळाने ते पुन्हा नेचरकडून आपल्याला मिळेल किंवा त्याचा साठा संपणार नाहीये, राईट. कॅन रिप्लेनिश नॅचरली ओव्हर टाइम. नॅचरली जसं आपण सोलार पॅनल मधून इलेक्ट्रिसिटी तयार केली, तर आज आपण दिवसा सोलार मधून इलेक्ट्रिसिटी घेतली, तर उद्या पुन्हा सनराईज होईल, राईट. त्यानंतर पुन्हा आपलं सोलार पॅनल मधून आपण एनर्जी घेऊ शकतो, किंवा वाइंड एनर्जी असेल, राईट. तर तिचे एक्झाम्पल बघा काय आहे, सोलार एनर्जी, ओके, सनलाइट. त्यानंतर वाइंड एनर्जी मध्ये काय असतं, एअर मुवमेंट किंवा वाइंड मुवमेंट. त्यानंतर वॉटर, रिव्हर असेल, लेक असेल, ओशन्स असतील, राईट. त्यानंतर फॉरेस्ट,
ट्रीज प्लांट्स, आपण पुन्हा याचं हे घेऊ शकतो, रिसोर्सेस आहेत, दिस इज नॉट अ एनर्जी, रिन्युएबल रिसोर्सेस राईट. त्यानंतर वाईल्ड लाईफ असेल, जिओथर्मल एनर्जी असेल, हीट फ्रॉम अर्थ कोअर आणि टायडल एनर्जी, ओशन वेव्स. ओके, तर हे सगळे रिन्युएबल रिसोर्सेस आहेत राईट, नॉट अ रिन्युएबल. आपण अजून एक पॉइंट बघणार आहोत की एनर्जी सोर्सेस, नॉन रिन्युएबल आणि रिन्युएबल. ओके, सो दिस इज जस्ट रिसोर्सेस. त्यानंतर नॉन रिन्युएबल रिसोर्सेस कोणते आहेत बघा, फायनाईट अँड डिप्लेटेबल. एकदा संपले तर पुन्हा ते तयार करायला खूप वेळ लागेल किंवा ते होणार पण नाहीत राईट. आणि त्यामध्ये कोणते आहेत, जनरली जे फोसाईल फ्युल्स आपण यूज करतो, कोल असेल, ऑइल, नॅचरल गॅस, ऑइलमध्ये तुमचं पेट्रोल, डिझेल जे आपण यूज करतो राईट. त्यानंतर मिनरल्स आहेत जसं की गोल्ड, आयर्न, कॉपर, बॉक्साईट. ओके, हे सुद्धा काय आहेत, नॉन रिन्युएबल रिसोर्सेस आहेत. त्यानंतर मेटल्स, सिल्वर, अल्युमिनियम, झिंक आणि न्यूक्लिअर फ्युल्स लाईक युरेनियम अँड थोरियम. हे आपण कुठे यूज करतो, न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये किंवा मग ॲटॉम बॉम्बमध्ये. ओके, सो याला म्हणतात रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स, हायली रेडिओ ॲक्टिव्ह राईट, न्यूक्लियर्स. त्यानंतर सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग राईट. फॉलोइंग ऑप्शन्समधून तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट सिलेक्ट करायचे. फर्स्ट बघूया आपण काय आहे की रिन्युएबल एनर्जी कॅन नॉट बी रिन्यूड अगेन अँड अगेन. ओके, so renewable energy can be renewed, so this is not the correct option. Renewable energy can be renewed again and again, so this is the correct answer. Then option C is renewable energy emit pollutant, this is also wrong. Renewable energy does not emit pollutants, right, it's pollution free. Then renewable energy is detrimental to environment. Okay, so this is also wrong. The correct answer is B. Okay, त्यानंतर नेक्स्ट बघूया टाइप्स ऑफ वॉटर रिसोर्सेस राईट. जसं आपण एनर्जी रिसोर्सेस बघितले तसे वॉटर रिसोर्सेसचे काय टाइप आहेत बघा. सरफेस वॉटर, सरफेस वॉटर म्हणजे काय, फाउंड्स इन रिव्हर्स, लेक अँड वेटलँड्स. ओके, सो हे झाले तुमचे सरफेस वॉटरचे रिसोर्सेस, कोणते, रिव्हर, लेक आणि वेटलँड्स. त्यानंतर ग्राउंड वॉटर राईट, स्टोर इन अंडरग्राउंड, ॲक्विफायर्स अँड एक्स्ट्रॅक्टेड थ्रू वेल्स राईट, वेल्स और बोरवेल्स राईट. इट इज मेजर सोर्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर. मोस्ट ऑफ द ठिकाणी आपल्याकडे ड्रिंकिंग वॉटरसाठी कोणता सोर्स यूज करतात, ग्राउंड वॉटर. त्यानंतर ग्लेशियल वॉटर, वॉटर फ्रॉम मेल्टिंग ग्लेशियर्स राईट, वॉटर फ्रॉम मेल्टिंग ग्लेशियर्स विच कंट्रीब्यूट टू रिव्हर अँड लेक्स. त्यानंतर रेन वॉटर directly collected for use in agriculture and household purpose right, we'll do rain water harvesting, तुम्हाला माहित असेल. त्यानंतर desalinated water right, sea water processed to remove salt and making it suitable for consumption right. जनरली जिथे खूप जास्त शॉर्टेज आहेत पाण्याचा तिकडे हे डिसॅलिनेशन वॉटरचे प्लांट खूप जास्त आहेत. त्यानंतर रिक्लेम वॉटर राईट, ट्रीटेड वेस्ट वॉटर यूज फॉर इरिगेशन अँड इंडस्ट्रियल पर्पज राईट. वी हॅव नो दॅट सम सिवेज ट्रीटमेंट प्लॅन राईट, जे आपण तिथे काय करतो, वॉटरला रिसायकल करतो आणि रियूज करतो त्याला. आता बघा नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस राईट, आधी फक्त आपण सोर्स बघितले ते, आता आपण इकडे एनर्जी हा वर्ड ऍड केलाय राईट. त्यामुळे बघा नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस कोणते आहेत. फर्स्ट आहे फोसिल फ्युल्स. फोसिल फ्युल्स मध्ये काय असणार, कोल, ऑइल, नॅचरल गॅस राईट. एकदा संपलं तर पुन्हा तयार व्हायला खूप खूप जास्त वेळ लागणार राईट. त्यानंतर न्यूक्लिअर एनर्जी, युरेनियम और थोरियम, हे सुद्धा काय आहेत, नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आहेत. हे कशापासून तयार करतात, न्यूक्लिअर फ्युजन पासून आपण यूज करतात जनरली, हे खूप कॉस्टली आहेत राईट, युरेनियम आणि थोरियम. त्यानंतर रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस नॅचरली रिप्लेनिश्ड, म्हणजेच काय की एकदा संपले तर ऑटोमॅटिक नेचरच त्याला काय करेल, रिक्रिएट करेल, आणि याचा रिक्रिएशन टाइम खूप जास्त नाही आहे जसं की नॉन रिन्युएबल रिसोर्स मध्ये आहेत. एकदा का कोल्ड फ्यूल आणि नॅचरल गॅसेसचे साठे संपले तर त्याला पुन्हा तयार व्हायला कितीतरी लाख वर्ष लागतील राईट. सो आपण राहणार पण नाही तोपर्यंत. त्यानंतर आपल्याला जे फोकस करायचे ते कशावरती, रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. सो याच्यामध्ये कोणते टाइप्स आहेत बघा. सोलार एनर्जी, मोस्टली आपण जे फोटोव्होल्टिक सेलचे पॅनल वापरून तिला कन्वर्ट करतो फ्रॉम सनलाइट टू इलेक्ट्रिकल एनर्जी. देन वाइंड टर्बाइन राईट, जनरेटेड बाय वाइंड टर्बाइन्स कन्वर्टिंग एअर मुवमेंट इनटू इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर हायड्रो पॉवर्स राईट, uses flowing water to generate electricity often through dams right. आपल्याकडे खूप सारे डॅम्स आहेत जिथे आपण काय करतो की हायड्रो पॉवर इन्स्टॉल करून त्या
युझिंग हायड्रो पॉवर आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. ज्यानंतर जिओथर्मल एनर्जी असेल, एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम अर्थ इंटरनल हीट. त्यानंतर बायोमास एनर्जी, जी बायोडिग्रेडेबल वेस्ट पासून तयार करतो, जसं की वूड, ॲग्रिकल्चर वेस्ट आणि बायोगॅस, राईट. त्यानंतर टायडल अँड वेव्ह एनर्जी, हार्नेस ओशन मोमेंट फॉर पॉवर, राईट. टायडल आणि वेव्ह एनर्जी ही कशापासून मिळते, ओशनची जे टायडल असतील त्याच्या मोमेंट पासून किंवा मग त्याच्या वेव्ह पासून एनर्जी तयार करतात. तर हे झाले एनर्जीचे रिसोर्सेस. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉसिल फ्युल्स इज अन इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी फॉर, राईट. फॉसिल फ्यूल हा कुठे यूज करतात, ट्रान्सपोर्ट, होम्स आणि इंडस्ट्री. तर सगळीकडे यूज करतात. मोस्टली फॉसिल फ्यूल्स कुठे यूज करतात, सगळीकडे यूज करतात. म्हणून याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द रिन्युएबल रिसोर्स. रिन्युएबल रिसोर्स कोणता आहे बघा, सल्फर हा मेटल आहे, म्हणजे रिसोर्स नाही आहे, मायनिंग मधून मिळतो. त्यानंतर क्रूड ऑइल शिफ्ट फ्रॉम सौदी अरेबिया, हा पण नॉन रिन्युएबल आहे. त्यानंतर बघा आयर्न ओर आहे, दॅट इज कमर्शियली माइंड, दिस इज ऑल्सो नॉन रिन्युएबल, राईट. हे सर्व काय आहेत, बी, सी आणि डी नॉन रिन्युएबल. तर सॅल्मॉन पॉप्युलेशन, दॅट इज फार्म राईस. सॅल्मॉन मीन्स वन टाईप ऑफ फिश आहे बघा, जिचं एक सेपरेट आर्टिफिशियल फार्म तयार करून तिथे त्याचं प्रोडक्शन केलं जातं, राईट. सो युअर करेक्ट आन्सर इज ए. हे काय आहे, तुम्ही पुन्हा पुन्हा ते तयार करू शकता आर्टिफिशियली. सो द करेक्ट आन्सर इज सॅल्मन पॉप्युलेशन, दॅट इज फार्म राईस. सो आता नेक्स्ट बघूया आपण. सो आन्सर आहे सस्टेनेबल रिसोर्स मॅनेजमेंट अँड कन्झर्वेशन, राईट. सो मोस्ट ऑफ द टाइम बघा, तुम्ही हा वर्ड खूप ठिकाणी ऐकला असेल, सस्टेनेबिलिटी, राईट. प्रिव्हियसली आयस्कीम मध्ये या सब्जेक्टचं नाव सुद्धा वेगळं होतं. त्यानंतर त्यांनी सब्जेक्टच्या नावामध्ये सुद्धा काय आणलंय, सस्टेनेबिलिटी, इन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबिलिटी. त्यामुळं हा खूप हॉट टॉपिक आहे लास्ट 10 to 15 years पासून. खूप सारे लोक आहेत जे सध्या सस्टेनेबिलिटी या विषयावरती बोलतात. खूप सारे कंपनी याच्यावरती काम करतात आणि याच्यावरती आपल्याला खूप जास्त फोकस करावा लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही इंजिनियर व्हाल नेक्स्ट 5-6 years मध्ये आणि कंपनी जॉब करणार, त्यावेळेस तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी, तुम्ही IT मध्ये असो, इंडस्ट्रीमध्ये असो, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कशामध्ये जरी असेल तर तुम्हाला सस्टेनेबिलिटी या वर्डशी तुमचं जे वर्क आहे ते रिलेट करणार आहेत कुठे ना कुठेतरी, राईट. सो बघूया एक्झॅक्टली सस्टेनेबिलिटी म्हणजे काय. बघा, तर फोकस ऑन प्रिझर्विंग इकोसिस्टीम अँड रिड्युसिंग पोल्युशन्स, राईट. तर बघा एक्झॅक्टली आहे काय, तर आपल्याला काय करायचंय, फोकस ऑन प्रिझर्विंग इकोसिस्टीम. जे आपण इकोसिस्टीम आहेत आपली, राईट, जे मिनरल्स असतील ते आपल्याला प्रिझर्व करायचे आहेत नेक्स्ट जनरेशनसाठी. आणि दुसरं काय आहे की रिड्यूस पोल्युशन्स. आपल्याला, आपण सध्या ज्या क्लीन इन्व्हायरमेंट मध्ये जगतोय, हाच जे येणाऱ्या नेक्स्ट पिढीला सुद्धा तोच क्लीन इन्व्हायरमेंट भेटला पाहिजे. ही कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपली, राईट. सो सस्टेनेबल म्हणजे काय की ऑप्टिमम यूज ऑफ नॅचरल रिसोर्स इनव्हॉल्व्स युटिलायझिंग देम इफिशियंटली, राईट. असं म्हणत नाही की तुम्ही युजच करू नका, क्रूड ऑइल असेल, पेट्रोल, डिझेल, राईट. यूज करा, बट इफिशियंटली यूज करा. जर गरज असेल तरच यूज करा. अँड सस्टेनेबली टू मीट करंट नीड्स, राईट. तुमची जी सध्याची गरज आहे तिला मीट करा विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द ॲबिलिटी ऑफ फ्युचर जनरेशन टू मीट देअर्स, राईट. म्हणजे असं नाही की माझं झालंय, तुमचं तुम्ही बघून घ्या, राईट. हा जो आपला ॲटिट्यूड आहे तो या बाबतीत ठेवू नका, राईट. माझं झालंय, तुमचं तुम्ही बघून घ्या, हे आपण इन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी विषयी नाही बोलणार, राईट. त्यानंतर यासाठी तुम्हाला करायचं काय की काही सस्टेनेबल प्रॅक्टिसेस आहेत बघा. फर्स्ट आहे एनर्जी इफिशियन्सी, राईट. जे एनर्जी असेल त्याला इफिशियंटली यूज करा. मोस्टली जे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत लाईक सोलार, वाईंड, ओके, याचा जास्त यूज करा. त्यानंतर वेस्ट मॅनेजमेंट असेल, रिड्यूस वेस्ट थ्रू रिसायकलिंग, राईट, कंपोजिंग, अडॉप्टिंग सर्क्युलर इकॉनॉमी, राईट. 3R, रिड्यूस, रियूज, रिसायकल, राईट. त्यानंतर इको फ्रेंडली मॅन्युफॅक्चरिंग. आपण जेव्हा एखादी गोष्ट मॅन्युफॅक्चर करतो त्यामध्ये चेक करा की कार्बन फूटप्रिंट आपण कशी रिड्यूस करू शकतो, किंवा ग्रीन सप्लाय चेन्स, राईट. त्यानंतर आपण एखादं नवीन टेक्नॉलॉजी यूज करतोय, सपोज आता सर्वजण स्मार्ट वॉचेस, वेअरेबल्स, IoT डिव्हाइसेस यूज करतात, राईट. बट नो वन केअर अबाउट दॅट, राईट. एखाद्याने एक वॉच बनवली, राईट, आफ्टर 2-3 years त्याची लाईफ संपली, राईट. व्हॉट विल नेक्स्ट, राईट. लाईफ संपल्यानंतर आपण काय करणार, डस्टबिन मध्ये टाकणार का, नाही. तो प्रॉपरली रिसायकल झाला पाहिजे. म्हणजेच त्याला काय म्हणतात, रिस्पॉन्सिबल मॅन्युफॅक्चरिंग और रिस्पॉन्सिबल प्रोडक्ट डिझायनिंग.
जर तुम्ही नवीन गोष्ट बनवताय तर यू आर रिस्पॉन्सिबल फॉर अप टू द एंड ऑफ लाईफ, राईट. आणि त्याची रिसायकलिंग किंवा त्याचं जे रियूज असेल हे सुद्धा कोण रिस्पॉन्सिबल असणार, द मॅन्युफॅक्चरर, राईट. त्यानंतर सस्टेनेबल टेलिकम्युनिकेशन, त्यानंतर AI फॉर सस्टेनेबिलिटी, असे खूप सारे पॉइंट सस्टेनेबिलिटी रिलेटेड आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, राईट. सो अजून एक की रिसेंटली एक फोटो व्हायरल झाला होता बघा सोशल मीडियावरती, इंस्टाग्राम, फेसबुकवरती. आणि एक प्रोफेसर आहे ते IITचे, ज्यांनी फाटलेला सॉक्स घालून ते एअरपोर्टवरती बसले होते, कुठेतरी सेमिनारला चालले होते, आणि कोणीतरी फोटो काढला आणि तो सडनली व्हायरल झाला सोशल मीडियावरती. आणि त्यानंतर लोक विचार लागले की IIT प्रोफेसर आहे आणि फाटलेले शूज आहे काय, असं म्हणजे थोडंसं सोशल मीडिया आहे, ओके, आपण जास्त बोलणार नाही. तर त्यांचं जे स्टेटमेंट आलंय ते काय आलं बघा, येस माय टॉर्न socks were exposed, right? I need to replace them. I will and sure, right? ते म्हणतात की फाटलेला सॉक्स आहे, मला मान्य आहे, मी तो कधी ना कधी तरी रिप्लेस करणार आहे. आय कॅन अफोर्ड बट नेचर कॅन नॉट, राईट. बघा, फक्त एक फाटलेलं सॉक्स वरून नेचरमध्ये काय इम्पॅक्ट होणार आहे, राईट. हे आपण यूज करणार की छोटीशी गोष्ट आहे यार, मी जाऊन डीमार्ट मधून 5चा सेट घेऊन येईल, राईट. बट द थिंग इज लाईक की एक सॉक्स तयार करण्यासाठी नॅचरल रिसोर्स कोणते यूज होतात, त्याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी कोणते फ्यूल यूज होतात, स्टोअर करण्यासाठी कुठेतरी एखाद्या मॉलमध्ये तिथे AC, लाईट, स्पेस, मॅनेजमेंट कॉस्ट, राईट. सो एक कोणतीही गोष्ट आपण जेव्हा करतोय तिथं आपण कुठे ना कुठेतरी नॅचरल रिसोर्सचा यूज करतोय, राईट. आणि त्यानंतर काय सांगितलंय, इन नेचर एव्हरीथिंग इज फायनाईट, राईट. लेटली आय हॅव बीन मेकिंग कॉन्शियस एफर्ट टू यूज मटेरियल ॲज इफिशियंटली ॲज पॉसिबल, राईट. सो काय सांगता येते की जे मटेरियल तुम्ही यूज करताय, कोणतेही असो, इलेक्ट्रिसिटी असो, पेट्रोल, डिझेल किंवा तुमचे क्लॉथ सुद्धा आपण इफिशियंटली यूज केले पाहिजे. सो इट ॲज पॉसिबल ॲज इफिशियंटली, राईट. सो त्यांचं नाव आहे चेतन सिंग, IIT बॉम्बेमध्ये, IIT मुंबईमध्ये हे प्रोफेसर आहेत, ओके. आणि हे कोणी सोशल मीडिया स्टार नाही आहेत, त्यामुळे जस्ट फॉर मार्केटिंग ते करणार नाही आहेत, कारण ते ऑलरेडी वर्किंग ऑन रिन्युएबल रिसोर्सेस, देन वर्क पण आहे रिलेटेड टू इन्व्हायरमेंट, ओके. सो दिस इज जस्ट एक्झाम्पल की हाऊ मच वी कॅन रिस्पॉन्सिबल फॉर सस्टेनेबिलिटी, आणि किती कंट्रीब्यूट आपण करू शकतो, राईट. सो नेक्स्ट आहे बघा, ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये जाताल त्यावेळेस कन्सेप्ट असेल डिझाईन फॉर सस्टेनेबिलिटी ऑर सस्टेनेबल डिझाईन फॉर एव्हरीथिंग, फॉर एव्हरी प्रोजेक्ट you working on any project. It's related to IT, civil, even in civil also people talking about green building, rainwater harvesting, नॅचरल लाइटिंग, हे सध्याचे टॉप टॉपिक्स आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग मधले, किंवा मेकॅनिकल मध्ये असतील, ऑटोमोबाईल मध्ये असेल, IT मध्ये पीपल आर टॉकिंग अबाउट ग्रीन सॉफ्टवेअर, इफिशियंट यूज. इव्हन तुम्ही जर विंडोज 11चं अपडेट केलं असेल, राईट, विंडोज 11चं जर अपडेट केलं ऑपरेटिंग सिस्टीमचं, तर त्यामध्ये सुद्धा मेसेज आलाय की विंडोज 11 इज डिझाईन फॉर सस्टेनेबिलिटी, राईट. त्यांनी काही फीचर्स ऍड केले ज्यामुळे तुमचा जो PC असेल किंवा लॅपटॉप असेल तो इफिशियंटली पॉवर युटिलाइज करेल, राईट. सो हे सगळ्या प्रॅक्टिसेस तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. सो अगेन एक क्वेश्चन असतो की सर सस्टेनेबिलिटी अँड इको फ्रेंडली, व्हॉट इज दिस, ओके. इको फ्रेंडली म्हणजे सस्टेनेबिलिटी आहे का, आणि वाय वी आर फोकसिंग टू मच ऑन सस्टेनेबिलिटी. बघा, ही इलेक्ट्रिक व्हेकल आहे, राईट. सो दिस इलेक्ट्रिक व्हेकल इज इको फ्रेंडली, राईट. इको फ्रेंडली म्हणजे काय की याच्यामधून कुठलेही इमिशन्स बाहेर पडत नाहीये, राईट. आणि ते जे कार्बन मोनॉक्साईड, डायऑक्साईड असेल यामधून कुठलाही पडत नाहीये, म्हणजे हा काय आहे तुमचा इको फ्रेंडली प्रोडक्ट आहे, राईट. काय तुमचा इको फ्रेंडली, EV इज इको फ्रेंडली. बट ही सस्टेनेबल आहे का, सस्टेनेबल नाही. वाय, बिकॉज वी आर युझिंग लॉट ऑफ नॅचरल रिसोर्सेस इन इट, राईट. EV मध्ये खूप सारं कॉपर यूज होतं, त्यानंतर जे रेअर अर्थ एलिमेंट असतात, जे अर्थमध्ये खूप कमी साठे आहेत त्याचे, त्यामध्ये आहे लिथियम, जे की तुमच्या बॅटरीमध्ये यूज होतं, त्यानंतर ग्राफाईट असेल, त्यानंतर मेटल असतील, आणि अजून खूप सारे इलेमेंट मेटल आपण यूज करतो, जसं की तुमचे ECU असेल त्यामध्ये सिल्वर कोटिंग वापरतात, त्यानंतर अजून काही केमिकल्स यूज करतात. सो दिस व्हेकल इज नॉट सस्टेनेबल, राईट, बट इट इज इको फ्रेंडली, ओके. सो हे कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्या, सस्टेनेबिलिटी वर्सेस इको फ्रेंडली. कोणत्याही साईडवर गेला तुम्ही, कोणतीही एखादी कंपनी घेतली आणि त्याच्यासमोर जस्ट सस्टेनेबिलिटी टाईप केलं, तर इच अँड एव्हरी कंपनी इज डुईंग समथिंग फॉर सस्टेनेबिलिटी, राईट. आणि त्यांनी स्टार्टेड केलंय की प्रत्येकाने आपापले सस्टेनेबिलिटीचे टार्गेट सेट केलेत, आणि दे आर स्टार्टेड जनरेटिंग अ सस्टेनेबिलिटी रिपोर्ट. इव्हन खूप सारे जॉब वॅकन्सी सुद्धा आहेत, खूप साऱ्या कंपनीमध्ये सेपरेट डिव्हिजन चालू केलंय की सस्टेनेबिलिटी डिव्हिजन म्हणून. बघा, इकडे TCS आहे, IT कंपनी आहे, राईट. दे आर नॉट डुईंग एनी पोल्युशन्स,
किंवा काही पेट्रोल डिझेल जास्त यूज करत नाही, तरी पण सुद्धा त्यांनी काय सांगितलं की बाय 2030 विल बी द नेट झिरो बाय कार्बन इमिशन्स, राईट. 70% रिडक्शन इन स्कोप 1 and 2, राईट. पीपल, प्लॅनेट, पर्पज. त्यानंतर बघा इकडे ग्रीन सॉफ्टवेअरचा कन्सेप्ट लॉन्च केलाय. त्यानंतर फॅशन बघा, हा नायकीची वेबसाईट आहे. इकडे सुद्धा त्यांनी काय सांगितलंय की कार्बन इमिशन्स किंवा ग्रीन हाऊस गॅस इमिशन्स, त्यानंतर रिसायकल, वेस्ट मॅनेजमेंट, जे ब्रँडेड कंपनीज आहेत, ओके, दे ऑल्सो टॉकिंग अबाउट द प्लॅनेट रिजनरेशन, द रिस्पॉन्सिबल बिझनेस. त्यानंतर बघा इवन द फ्लिपकार्ट ऑल्सो दे स्टार्टेड द ग्रीन डिलिव्हरी अँड द ग्रीन पॅकेजिंग, राईट. रियुजेबल मटेरियल्स फॉर पॅकेजिंग. इवन काही फ्लिपकार्टच्या बॉक्सवरती त्यांनी स्टिकर पण लावले असतात की दिस बॉक्स इज मेड बाय रिसायकल वेस्ट, राईट. आणि त्यांचे माइलस्टोन पण दिलेत बघा, वॉटर सेव्ह केलंय. त्यानंतर एव्हरीवन इज डुईंग समथिंग फॉर सस्टेनेबिलिटी अँड दे आर जस्ट मॉनिटरिंग दॅट थिंग्स, राईट. त्यांचे अचिव्हमेंट दाखवत आहे की सस्टेनेबिलिटीसाठी काय केलंय, राईट. नॉन IT कंपनी और फॅशन कंपनी और क्लॉथ कंपनी, दे आर ऑल्सो वर्किंग ऑन दिस सस्टेनेबिलिटी थिंग्स, राईट. मेकिंग सस्टेनेबल अँड अटेनेबल, राईट. People, planet and profit, right. First they will think about people, then planet, and then profit, right. So this is called as a sustainable business practices, okay. So next question आहे percentage of total water found as a fresh water, okay. जे टोटल वॉटर आहे अर्थवरती त्यापैकी फ्रेश वॉटरचे पर्सेंटेज किती आहेत, तर याचा आन्सर काय आहे 2.5%, राईट. टोटल जे वॉटर आहे त्यापैकी फक्त 2.5 वॉटर इज कॉल्ड ॲज अ फ्रेश वॉटर, राईट, जे आपण यूज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रायमरी कॉम्पोजिशन ऑफ कोल, राईट. कोल जनरली काय आहे की कोल हा जनरली कॉम्पोजिशन ऑफ कार्बन आहे. खूप सारं कार्बन, पर्सेंटेज ऑफ कार्बन कोलमध्ये असतं, राईट. त्याचं करेक्ट आन्सर आहे बी, राईट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे, ओके. सो जस्ट क्विकली आपण बघूया कोलचे कंपोजिशन्स कोणते आहेत बघा. कोल इज अ फॉसिल फ्युल्स कंपोज्ड मेनली ऑफ कार्बन. जनरली हा कार्बनचं कॉम्बिनेशन कंपोजिशन आहे, राईट. along with varying amount of hydrogen, oxygen, sulfur and nitrogen, right. अदर एलिमेंट सुद्धा आहेत, पण जे मॅक्झिमम अमाऊंट आहे किंवा मॅक्झिमम जो पार्ट आहे तो आहे कार्बन कोलमध्ये, राईट. इट्स कंपोजिशन डिपेंड्स ऑन द टाइप अँड एज ऑफ द कोल. द मेजर टाइप्स ऑफ कोल इन्क्लूड्स, डिपेंड्स ऑन द टाइप्स, कोणत्या टाईपचे, तर बघा याच्यामध्ये आहेत अँथ्रासाइट, ओके, ज्याच्यामध्ये हायेस्ट कार्बन कंपोजिशन असतं, जे असतं ऑलमोस्ट 86 to 98%, आणि हा खूप क्लीनली बर्न होतो. त्यानंतर आहे सब बिटोमिनियस, लोअर कार्बन असतं याच्यामध्ये, जनरली 35 to 40%. लिग्नाइट, यामध्ये लिस्ट कार्बन असतं 25 to 35%. तर हे बेसिकली कोल काय आहे तर कंपोजिशन ऑफ कार्बन आहे. आणि इंडियामध्ये जे मोस्टली यूज फॉसिल फ्यूल आहे ते आहे कोल, राईट. आपल्याकडे खूप सारे साठे पण आहेत, जनरली ओडिसा, छत्तीसगड आणि महाराष्ट्राचा काही भाग जो चंद्रपूर, गडचिरोली या साईडला, या ठिकाणी खूप सारे कोल माइन्स आहेत. देन मोस्ट अबिडंटली अवेलेबल फॉसिल फ्युल्स इन इंडिया इज, आत्ताच आपण डिस्कस केलंय. सो करेक्ट आन्सर इज कोल. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज द मेजर सोर्स ऑफ फ्रेश वॉटर विच इज अवेलेबल इन इंडिया, राईट. तर भारतामध्ये सगळ्यात जास्त फ्रेश वॉटर कुठून मिळतं, तर त्याचा आन्सर आहे ग्राउंड वॉटर, राईट. खूप सारं जे फ्रेश वॉटर आहे ते आपण ग्राउंड थ्रू ॲक्सेस करतो, मे बी फ्रॉम वेल्स ऑर बोरवेल्स, राईट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, mining is done on a location where there is a large stock of, obviously large stock of minerals, or a deposit or both, right. म्हणून करेक्ट आन्सर आहे सी. जिथे लार्ज स्टॉक ऑफ मिनरल्स आणि ओरे त्या ठिकाणी फक्त आपण काय करतो, मायनिंग करतो, राईट. सो करेक्ट आन्सर इज सी. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रायमरी फंक्शन ऑफ फॉरेस्ट, राईट. फॉरेस्टचे फंक्शन कोणते आहेत बघा, प्रायमरी फंक्शन, आणि इथे नॉट सांगितलंय, त्यामुळे इकडे क्वेश्चन्स तुम्हाला फोकस करायचे बघा. ऑक्सिजन प्रोडक्शन हे प्रायमरी फंक्शन आहे, राईट. सो दिस इज नॉट आवर आन्सर. देन कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्प्शन, दिस इज सुद्धा, हे पण काय आहे, प्रायमरी फंक्शन आहे फॉरेस्टचं, जे काय करतंय की कार्बन डायऑक्साईडला ॲब्झॉर्ब करतंय. त्यानंतर सॉइल इरोजन प्रिव्हेन्शन, दिस इज ऑल्सो द प्रायमरी फंक्शन, राईट. मग प्रायमरी फंक्शन नाही कोणतं, तर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ॲग्रिकल्चर इक्विपमेंट, राईट. हे प्रायमरी फंक्शन नाही आहे, ते आपण आपल्या सोयीसाठी यूज करतोय, राईट. म्हणून युअर आन्सर इज डी, राईट. इवन ॲग्रिकल्चर इक्विपमेंट असतील किंवा फर्निचर असेल, राईट, हे त्याचे प्रायमरी फंक्शन्स नाही आहेत, राईट.
नेक्स्ट क्वेश्चन आहे फंक्शन ऑफ फॉरेस्ट, राईट. तर बघा फॉरेस्टचे फंक्शन कोणते, जनरली 2 टाईपमध्ये डिवाइड केले आहेत. फर्स्ट आहे की इन्व्हायरमेंट रिलेटेड फंक्शन आणि सेकंड आहे इकॉनॉमिक फंक्शन्स, राईट. फॉरेस्टचं फर्स्ट फंक्शन आहे क्लायमेट रेग्युलेशन्स, राईट. ते कशामुळं की फॉरेस्ट ॲब्झॉर्ब कार्बन डायऑक्साईड, राईट, त्यामुळं बॅलन्स होतंय आणि हेल्पिंग मिटिगेट क्लायमेट चेंज, राईट. जे CO2 इमिशन असेल त्याला कमी करायचं काम करतंय. त्यानंतर ऑक्सिजन प्रोडक्शन, राईट, जो ऑक्सिजन आपल्याला लागतोय फॉर एव्हरी ह्युमन बिईंग, राईट, ते कोणापासून मिळतोय, मॅक्सिमम ट्रीज पासून मिळतोय, राईट. त्यानंतर वॉटर सायकल मेंटेनन्स, फॉरेस्ट इन्फ्लुअन्स रेनफॉल पॅटर्न्स अँड ग्राउंड वॉटर रिचार्ज, राईट. आपल्याला माहिती आहे ज्या एरियामध्ये जास्त झाडं असेल ते ज्यादा ग्राउंड वॉटरची रिफिलिंग होते किंवा मग पावसाचं प्रमाण जास्त असतं अशा एरियामध्ये, राईट. त्यानंतर सॉइल कन्झर्वेशन. त्यानंतर इकॉनॉमिक फंक्शन्स काय असतील बघा, द टिंबर अँड वूड प्रॉडक्ट, राईट. कन्स्ट्रक्शन, पेपर, फर्निचरसाठी आपण हे यूज करतो प्लांट्स, राईट. त्यानंतर मेडिसिनल यूज असेल, खूप सारे मेडिसिन्स हे फॉरेस्टपासून यूज होतात. आता थोडंसं कमी झालंय, बट ज्यावेळेस आयुर्वेदिक इरा असायचा त्यावेळेस खूप सारे लोक फक्त नॅचरल प्लांट्सवरती डिपेंड असायचे फॉर मेडिसिन्स. त्यानंतर फूड असेल, फ्रुट्स, नट्स, हनी आर हार्वेस्टेड फ्रॉम फॉरेस्ट, राईट. इव्हन हनी ऑल्सो, राईट. आपण आता आर्टिफिशियली सुद्धा स्टार्ट केले हनी बनवण्यासाठी, राईट. त्यानंतर एम्प्लॉयमेंट, लाईव्हहुड, फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल त्यामध्ये खूप सारे कन्झर्वेशनचे रिलेटेड जॉब असतील किंवा फॉरेस्ट टुरिझम सुद्धा आपल्याकडे चालू झालंय किंवा वाईल्ड लाईफ टुरिझम असेल. त्यानंतर एज्युकेशन अँड रिसर्च. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे वेअर इज द लार्जेस्ट विंड फार्म लोकेटेड इन इंडिया, राईट. इंडियामधला सगळ्यात मोठा विंड फार्म कोणता आहे. विंड फार्म म्हणजे असे फार्म ज्या ठिकाणी खूप साऱ्या विंड मिल्स आपण इस्टॅब्लिश केल्यात फॉर टू जनरेट wind energy, to generate electricity from wind, right. So options are Jaisalmer wind park Rajasthan, Dal wind farm Tamil Nadu, त्यानंतर वास्पेट wind farm महाराष्ट्र, त्यानंतर चकाला wind farm महाराष्ट्र. तर याचं करेक्ट आन्सर आहे बी. तामिळनाडूमध्ये हा खूप मोठा वाईन फार्म इस्टॅब्लिश केलेला आहे. तो भारतातला सर्वात मोठा आणि एशिया खंडामधला 3rd लार्जेस्ट वाईन फार्म आहे. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. करेक्ट आन्सर इज बी. तामिळनाडूमध्ये आहे मोप्पंडल्ला. ओके. सो जनरली हा त्याचा एक इमेज आहे. खूप साऱ्या विंड मिल्स बघा तुम्हाला इकडे दिसेल, खूप साऱ्या विंड मिल्स इकडे इस्टॅब्लिश केलेल्या आहेत. आणि हा कुठं आहे तर मोप्पंडल वाईन फार्म इज इंडियाज लार्जेस्ट ऑपरेशनल, राईट. ऑपरेशनल आहे, त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी मिळते आपल्याला. This project is located in Kanyakumari district of Tamil Nadu, right? The project was developed by Tamil Nadu Energy Development Agencies, right? And its installed capacity is around 1500 megawatt, which make its 3rd largest operational onshore wind farm in the world. All right, sorry, not in Asia Khand, even in the world it is 3rd largest in the world, right? हा तर तुम्ही लक्षात ठेवा, हा मोप्पंडल तामिळनाडू, राईट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द मेन कंपोनंट ऑफ सोलार पॅनल, राईट. सोलार पॅनल मधला मेन कंपोनंट कोणता आहे जो ऍक्च्युअल मध्ये तो सोलार लाईटला इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्वर्ट करतो आणि त्यासाठी जे मटेरियल लागतं ते आहे सिलिकॉन, राईट. सिलिकॉन जनरली यूज करतात ॲज अ फोटोव्होल्टिक सेल. ओके, द करेक्ट आन्सर आहे सिलिकॉन. नेक्स्ट बघा काही कंपोनंट्स आहेत सोलार सेलचे. तर बेसिकली काय असतं की जे तुमचे सोलार पॅनल असेल त्यामध्ये खूप सारे सोलार सेल्स असतात. ओके, एक्झॅक्टली ते काय असतात त्याला म्हणतात फोटोव्होल्टिक सेल, जे तुमच्या लाईट एनर्जीला इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करतात. आणि ते बनवण्यासाठी त्यामध्ये यूज करतात सिलिकॉन, राईट. सिलिकॉन पासून बनवतात आणि बेस्ड ऑन द कन्स्ट्रक्शन और स्ट्रक्चर त्याचे खूप सारे टाईप पडतात बघा, जसं की मोनोक्रिस्टलाइन असेल, पॉलिक्रिस्टलाइन और थिन फिल्म, राईट. हे त्याचे टाईप्स आहेत सोलार सेलचे. बेस्ड ऑन दॅट तुम्ही त्यापासून काय करता, खूप सारे सेल एकत्र करून एक पॅनल तयार करता. ओके, त्याला म्हणतो आपण सोलार पॅनल, राईट. आणि हा कशावरती वर्क करतोय, कन्वर्ट सनलाइट इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी युझिंग फोटोव्होल्टिक इफेक्ट, राईट. तर सोलार सेल असेल किंवा सोलार एनर्जी असेल याचं बेसिक ऑपरेटिंग प्रिन्सिपल कशावरती डिपेंड आहे तर ते आहे फोटोव्होल्टिक इफेक्टवरती, राईट. त्यानंतर त्याच्यावरती एक ग्लास लेअर अप्लाय करतात, प्रोटेक्ट द सोलार सेल फ्रॉम इन्व्हायरमेंटल डॅमेज, राईट. त्याच्यावरती एक ग्लास लेअर असते इनिशियली सोलार सेल, त्याच्यावरून ग्लास लेअर असते. त्यानंतर पुन्हा एक कोटिंग करतात त्याच्यावरती EVA ची, राईट. त्याला म्हणतात इथिलीन विनल
ॲसिटेट राईट, अ प्रोटेक्टिव्ह लेअर दॅट होल्ड द सोलार सेल इन प्लेस राईट. त्याच्यावरती कोटिंग करतात जे काय करतात सोलार सेलला एका ठिकाणी होल्ड करायचं काम करतात आणि प्रिव्हेंट मॉइश्चर अँड डस्ट फ्रॉम अफेक्टिंग परफॉर्मन्स राईट. जनरली जे सोलार पॅनल असतात ते वॉटरप्रूफ असतात राईट, त्याच्यात प्रॉपर सिलिंग आणि कोटिंग केलेली असते. त्यानंतर बॅकशीट इन्सुलेट अँड प्रोटेक्ट द पॅनल फ्रॉम एक्सटर्नल कंडिशन्स, प्रिव्हेंट इलेक्ट्रिकल शॉक. त्याच्या मागे एक बॅकशीट यूज केलेली असतील आणि पूर्ण पॅनलला एका फ्रेममध्ये पॅक करतात राईट. आणि ती फ्रेम असते ॲल्युमिनियमची फ्रेम राईट, जी आपण ॲक्च्युअलमध्ये दिसते आपल्याला वरून राईट. बाकीचे जे कोटिंग वगैरे असेल ही आपल्याला प्रॉपरली दिसणार नाही, बट ही ॲल्युमिनियम जी वरून कवर केलेली असते. सोलार एनर्जी कंट्रीब्यूट टू रिड्युसिंग ग्रीन हाऊस गॅस इमिशन्स राईट. सोलार एनर्जीमुळे ग्रीन हाऊस गॅस इमिशन कसं कमी होतं राईट. तर बघा खाली ऑप्शन्स काय दिलेत. इट प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी विदाउट बर्निंग फॉसिल फ्युल्स, देन इट रिक्वायर लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर. ग्रीन हाऊस गॅसेस आणि वॉटरचं जास्त रिलेशन नाही आहे, तरी पण सोलार जे पार्क असतात त्यामध्ये खूप सारं वॉटर यूज होतं राईट. हा एक डिसएडव्हान्टेजेस आहेत, कारण तुम्हाला जे पॅनल असतील ते काही विशिष्ट वेळानंतर क्लीन करावं लागतात राईट, कारण त्यावरती जर डस्ट जमा झाली तर त्याची इफिशियन्सी डाऊन होते. त्यानंतर इट रिलीज कार्बन डायऑक्साईड इन टू ॲटमॉस्फिअर. हे तर नाही आहे राईट, सोलारमधून कुठलाही कार्बन डायऑक्साईड रिलीज होत नाही. त्यानंतर इट प्रोड्युसेस हार्मफुल वेस्ट मटेरियल, हे पण नाही होते. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ए. इट प्रोड्युसेस इलेक्ट्रिसिटी विदाउट बर्निंग एनी फॉसिल फ्युल्स राईट. त्यामुळे हे काय करते की कुठलाही ग्रीन हाऊस गॅस इमिट करत नाही आहे. ओके, सो द करेक्ट आन्सर इज ए. नेक्स्ट क्वेश्चन, which type of wind turbine are most commonly used today right. तुम्ही बघितले असेल खूप सारे विंड टर्बाईन्स आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप साऱ्या ठिकाणी इन्स्टॉल केले आहेत. तर कोणत्या टाईपचे टर्बाईन मोस्टली यूज होतात. तर बेसिकली याचे दोन टाईप्स आहेत, एक आहे हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईन आणि दुसरा आहे व्हर्टिकल ॲक्सिस विंड टर्बाईन राईट. तर जे मॅक्झिमम जे यूज होतात आपल्याकडे ते असतात हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईन्स राईट. त्याचं करेक्ट आन्सर आहे ए, हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईन. ओके, जर तुम्हाला समजलं नसेल तर सिम्पली सांगतो, जे आपण रेग्युलर बघतो ओके ते हॉरिझॉन्टल आहेत बघा. हे याची जी रोटेशन डायरेक्शन आहेत राईट, किंवा हे जे याचे ब्लेड्स आहेत याची डायरेक्शन बघितली तर हॉरिझॉन्टल टू अर्थ आहे राईट, त्यामुळे याला हॉरिझॉन्टल ॲक्सिस म्हणतात राईट. आणि जे अदर टाईप आहेत व्हर्टिकल, तो असं असतो बघा, इकडे तुम्हाला इमेजमध्ये कळेल राईट. हा इमेजमध्ये हा जो आहे हा व्हर्टिकल आहे आणि हा हॉरिझॉन्टल आहे. तर आपल्याकडे मोस्ट ऑफ द हॉरिझॉन्टल यूज करतात विंड टर्बाईन्स. व्हर्टिकल टर्बाईन आपल्याकडे जास्त यूज करत नाहीत. युरोपियन कंट्रीजमध्ये जास्त यूज होतात आणि याचे डिझाईन पण खूप कॉम्प्लेक्स असते बघा. खूप मेकॅनिकल कन्स्ट्रक्शन बघा याचं खूप कॉम्प्लेक्स आहे राईट. त्यामुळे जे सिम्पल कन्स्ट्रक्शन आहे हॉरिझॉन्टलचं ते आपल्याकडे जास्त यूज होतं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट विंड टर्बाईन. नेक्स्ट क्वेश्चन, what is the main component of wind turbine that capture wind energy right. विंड टर्बाईन मध्ये वेगवेगळे कंपोनंट्स असतात, जसे की ब्लेड्स असतील, टावर्स, जनरेटर आणि रोटर राईट. जो मेन कंपोनंट आहे जो ऍक्च्युअल मध्ये विंड एनर्जी कॅप्चर करतो तो आहे ब्लेड्स राईट. त्यामुळे त्याचे ब्लेडचे जे शेप असते ते खूप मोठे मोठे ब्लेड्स असतात बघा राईट. हायवेना वगैरे दिसतात आपल्याला राईट, कॅरी करण्यासाठी खूप मोठे लागतात राईट. तर मेन जो कंपोनंट आहे जो ऍक्च्युअल मध्ये विंड एनर्जी कॅप्चर करतो तो आहे ब्लेड. सो इट्स करेक्ट आन्सर आहे ब्लेड्स. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following is disadvantages of wind energy right. हाय ग्रीन हाऊस गॅस इमिशन्स, हे तर नाही आहे, डिसएडव्हान्टेजेस नाही आहेत राईट, कारण तो इमिटच करत नाही. त्यानंतर डिपेंडन्सी ऑन फेवरेबल विंड कंडिशन्स हे असू शकतं. त्यानंतर लॅक ऑफ स्पेस फॉर टर्बाईन्स, हे पण नाही आहे. त्यानंतर नॉन रिन्युएबल, हा तर रिन्युएबल आहे. तर याचं मेजर डिसएडव्हान्टेजेस आहे की डिपेंडन्सी ऑन फेवरेबल विंड कंडिशन्स राईट. जर स्पीड प्रॉपर नसेल तर तुमचं जे आउटपुट असेल ते सुद्धा काय होईल, कमी होईल. त्यामुळे याचं आन्सर आहे पी, डिपेंडन्सी ऑन फेवरेबल विंड कंडिशन्स. आणि अजून एक डिसएडव्हान्टेजेस आहेत की याची इन्स्टॉलेशन कॉस्ट खूप जास्त असते आणि इन्स्टॉलेशन प्रोसेस पण खूप अवघड आहे, कारण खूप ठिकाणी हिल्स एरियावरती जर तुम्हाला इस्टॅब्लिश करायचे असेल तर तिकडे घेऊन जा, तो सेटअप करा राईट. तर यासाठी खूप सारी कॉस्ट लागते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर द पॉलिसी लेवल गाईडलाईन्स फॉर मिनरल सेक्टर विच पॉलिसीज फॉर्म राईट. टू रेग्युलेट द मिनरल सेक्टर राईट, जे माइन्स असतात किंवा मिनरल्स असतात, यूज ऑफ मिनरल्स, मायनिंग अँड सम ॲक्ट, त्यासाठी जी
सो त्यासाठी जी गाईडलाईन्स आहे ती कोणत्या पॉलिसीमधून सेटअप केली तर त्याला म्हणतात नॅशनल मिनरल पॉलिसी. सो करेक्ट आन्सर इज बी, राईट. टू रेग्युलेट अँड टू प्रोव्हाइड अ गाईडलाईन्स फॉर मिनरल सेक्टर. त्यासाठी कोणती पॉलिसी यूज केली आहे? नॅशनल मिनरल पॉलिसी. त्यानंतर व्हॉट इज द टर्म फॉर द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग सनलाईट डायरेक्टली इंटू इलेक्ट्रिसिटी, राईट. आधीच बघितलंय आपण हे की process that converts sunlight directly into electricity is called as a photovoltaic cell, right. आणि हेच मिळून आपण काय बनवतो? सोलार पॅनल, राईट. It is called as a photovoltaic effect and solar panel works on this principle. Next question आहे, which of the following is disadvantages of solar energy, right. सोलार एनर्जीचे डिसएडव्हान्टेजेस बघा कोणते आहेत तर इट्स नॉन रिन्युएबल. हा डिसएडव्हान्टेज नाही आहे कारण सोलार एनर्जी ही रिन्युएबल आहे, राईट. त्यानंतर इट कॉजेस एअर पोल्युशन. इट इज नॉट कॉज एअर पोल्युशन्स, राईट. त्यानंतर इट डिपेंड्स ऑन वेदर कंडिशन्स. येस, इट इज ऑल्सो डिपेंड ऑन वेदर कंडिशन्स. त्यानंतर इट रिक्वायर्ड फ्यूल फॉर ऑपरेशन. नो. सो जो मेजर डिसएडव्हान्टेजेस आहे सोलार एनर्जीचा तो आहे सी. इट डिपेंड ऑन वेदर कंडिशन्स, राईट. इट रिक्वायर्ड सनलाईट, राईट. और जर तुमची प्रॉपर डे लाईट होत नसेल तुमच्याकडे जसं ॲज कम्पेअर टू समर, राईट. रेनी सीझनमध्ये तुमची इफिशियन्सी कमी होऊ शकते फ्रॉम सोलार पॅनल, राईट, बिकॉज इट्स डिपेंड ऑन द वेदर कंडिशन्स. ओके, सो करेक्ट आन्सर इज इट डिपेंड ऑन वेदर कंडिशन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रिन्सिपल बिहाइंड द ऑपरेशन ऑफ विंड टर्बाइन्स, राईट. विंड टर्बाइन जनरली काय काम करते? इट कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी कशी कन्वर्ट करते? इट ॲब्झॉर्ब विंड एनर्जी फ्रॉम वाइंड, राईट. जी वाइंड एनर्जी त्यावरून काय होतात, तुमचे जे ब्लेड्स असतात विंड टर्बाइनचे ते रोटेट होतात, राईट. आणि मग ते काय करतात, त्याला वेगवेगळे गिअर कनेक्ट असतात बॅक साईडला आणि त्या गिअरमुळे तुमची जी विंड एकदम स्लोली जरी रोटेट होत असेल तर त्याचा जो शाफ्ट आहे तो त्याला हाय स्पीड देतात बाय ॲडिंग मल्टिपल गिअर्स, राईट. आणि त्यावरून तुमचं जनरेटर रोटेट करतात आणि अशा प्रकारे आपण काय करतो? कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. सो द करेक्ट आन्सर इज बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज बायोमास एनर्जी, राईट. बायोमास एनर्जी म्हणजे काय? एनर्जी डिराइव्ड फ्रॉम फॉसिल फ्युल्स. त्यानंतर एनर्जी ऑप्टेन फ्रॉम ऑर्गॅनिक मटेरियल, एनर्जी ऑप्टेन फ्रॉम विंड अँड एनर्जी डिराइव्ड फ्रॉम वॉटर. सो दिस इज नॉट करेक्ट. नॉट फ्रॉम wind also, so this is also not correct, and not from fossil fuels also. It is the renewable energy source, right. रिन्युएबल आहे म्हणजे हा फॉसिल फ्यूल यूज करणारच नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे बी. एनर्जी ऑप्टेन फ्रॉम ऑर्गॅनिक मटेरियल लाईक प्लांट्स, फॉरेस्ट अँड ॲनिमल्स, राईट. सो एनर्जी ऑप्टेन फ्रॉम ऑर्गॅनिक मटेरियल्स इट कॉल्ड ॲज अ बायोमास एनर्जी. त्यानंतर बायोमास एनर्जी बघा शॉर्टमध्ये जर विचारलं तर काही अजून क्वेश्चन्स आले जे तुम्हाला इथे आपण कव्हर नाही केलेले. जनरली MCQ क्वेश्चन्समध्ये यू कॅन नॉट प्रेडिक्ट, राईट, की कोणता क्वेश्चन विचारणार. त्यामुळे हे पॉईंट्स लक्षात असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. सो बायोमास एनर्जी इज रिन्युएबल एनर्जी रिसोर्स डिराइव्ड फ्रॉम ऑर्गॅनिक मटेरियल, राईट. ऑर्गॅनिक मटेरियल लाईक प्लांट्स, ॲग्रिकल्चर वेस्ट अँड ॲनिमल बायोप्रोडक्ट्स. It harnesses the store energy from the sun through photosynthesis and can be converted into useful energy in several ways. It may be either biogas or some other form, right. पण आपण मोस्टली बायोगॅस आपल्याला माहिती आहे, राईट, जो आपण काही ठिकाणी यूज करतात बायोगॅस सुद्धा. So types of biomass energy, woody biomass, agriculture waste, animal waste, त्यानंतर बायोमॅस क्रॉप. काही क्रॉप्स पण आहेत बघा जे स्पेशली यूज करतात टू जनरेट एनर्जी, राईट. जसं की तुम्हाला माहिती आहे की शुगर केन जे आहे त्याचं सुद्धा जे यूज होतात त्याचे जे बाय प्रोडक्ट असतात किंवा जी वेस्ट असते त्यापासून अल्कोहोल तयार करतात, राईट. आणि ते पेट्रोल डिझेलमध्ये सुद्धा यूज करण्याची परमिशन दिली आहे. इथेन मिथेन जे गॅसेस असतात, राईट, हे तयार करण्यासाठी काही स्पेशली क्रॉप सुद्धा आहेत, राईट. जसं की हा एक आहे बघा स्विच ग्रासेस म्हणून. हा स्पेशली कल्टिवेट करतात टू जनरेट एनर्जी फ्रॉम दॅट क्रॉप्स, राईट. त्याचा कुठलाही अदर यूज नाही आहे. तो फक्त कशासाठी त्याचं कल्टिवेशन करतात, त्याला यूज करून बायो एनर्जी तयार करण्यासाठी, राईट. त्यानंतर लँडफिल गॅस अँड म्युनिसिपल वेस्ट, राईट, जे आपलं
म्युनिसिपल वेस्ट असेल त्याला सुद्धा रिसायकलिंग करून त्यातला जो बायोडिग्रेडेबल वेस्ट असेल त्यापासून काही कंपोस्ट फर्टिलायझर्स. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ दिस इज द प्रायमरी ॲडव्हान्टेजेस ऑफ बायोमास एनर्जी. ओके, सो ऑप्शन्स आहेत हाय एनर्जी इफिशियन्सी, लो कॉस्ट अँड रिन्युएबल, राईट. त्यानंतर इझी स्टोरेज, त्यानंतर युझिंग विंड टू प्रोड्यूस स्टीम फॉर टर्बाइन्स. ओके, सो दिस इज नॉट करेक्ट. इझी स्टोरेज पण नाही आहे आणि हाय एनर्जी इफिशियन्सी पण नाही आहे. तर त्याचा इसका करेक्ट आन्सर आहे लो कॉस्ट अँड रिन्युएबल. ओके, जनरली हा स्टोरेजसाठी पण थोडासा प्रॉब्लेम्स आहे त्याच्यामध्ये. ओके, बट द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, इट इज अ लो कॉस्ट अँड रिन्युएबल. सो नेक्स्ट क्वेश्चन्स बघूया आपण आता. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाइप ऑफ ओशन एनर्जी, राईट. ओशन एनर्जीचा कोणता टाइप नाही आहे. टायडल एनर्जी, इट इज पार्ट ऑफ ओशन. Wave also the part of ocean, then geothermal energy and ocean thermal energy. Okay, so this is also part of oceans, right? But this geothermal is not from ocean, so our correct answer is C. Okay, so geothermal energy is not a type of ocean energy. Which technology is used to capture energy from the temperature difference between warm surface water and cold deep water? Okay, to capture energy difference between warm surface water and cold deep water. So this is generally tidal turbines, it is not. Then wave energy converter not, solar panel is also not. So this technology is called as a ocean thermal energy conversion, OTES. Okay, so the correct answer is B. The principle is that it will capture energy from the temperature difference between warm surface and cold deep water. Next question, tidal energy is a primarily generated from which natural phenomena, right? Tidal energy, right? So it is it's related to ocean energy, and it is generally work on the phenomena of ग्रॅव्हिटेशनल पूल ऑफ मून अँड सन, राईट, ज्याला आपण मराठीतून भरती ओहोटी म्हणतो. सो द करेक्ट आन्सर इज डी, ग्रॅव्हिटेशनल पूल ऑफ द मून अँड सन. नेक्स्ट क्वेश्चन्स. Okay, generally this is the setup for tidal energy, right, where we have some turbines and based on the oceans टायडल, राईट. जसं की आपण बघतो की ज्यावेळेस मून आणि सनमुळे काय होते, तुमच्या सी लेवल चेंज होतात, राईट. आणि युजिंग दॅट फेनॉमेना वी यूज वन टर्बाइन टू कन्वर्ट दॅट चेंज इन टायडल ऑर द वॉटर लेवल टू इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज डिसएडव्हान्टेजेस ऑफ टायडल एनर्जी, राईट. सो ऑप्शन 1 आहे इट इज अनप्रेडिक्टेबल. सेकंड आहे इट रिक्वायर्ड हाय वॉटर वेलोसिटी, देन इट कॅन नॉट बी यूज्ड इन कोस्टल रिजन अँड इट कॅन इम्पॅक्ट मरीन इकोसिस्टम. सो द डिसएडव्हान्टेजेस इज लाईक दिस, it can impact marine ecosystem. Then next question, which of the following is the primary source of hydrogen, right? So the primary source of hydrogen is water, right? We know the water means H2O. Okay, so you can take that H2, that is hydrogen, from water. So the primary source of hydrogen is water. So correct answer is C, water. Next question है, which is the process of extracting hydrogen from water called, right? The process in that we extract hydrogen from water and that process is called as a electrolysis, right? इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस मध्ये आपण काय करतो, पाण्यापासून हायड्रोजनला वेगळं करतो. सो द करेक्ट ऑप्शन इज, सो आन्सर इज ए, इलेक्ट्रोलिसिस. ओके, सो दिस इज द प्रोसेस असतं. आणि जो हायड्रोजन तुम्ही पाण्यापासून मिळवता किंवा जो पाण्यापासून हायड्रोजन बनतो त्यालाच ग्रीन हायड्रोजन सुद्धा म्हणतात, राईट. सो ग्रीन हायड्रोजन इज हायड्रोजन प्रोड्यूस थ्रू द इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर युझिंग renewable energy, right, offering a clean alternative to fossil fuels and playing a crucial role in decarbonizing various sectors, right. आणि ह्या हायड्रोजन पासून एक सेल बनवतात बघा, याला म्हणतात फ्युल सेल. ओके, इवन काही गाड्या सुद्धा याच्यावरती चालतात, जसं की ट्रक्स असतील. टाटाने सुद्धा रिसेंटली एक ट्रक डिझाईन केली आहे जी फ्युल सेल वरती चालते, आणि टोयोटाने सुद्धा नेते. बट फ्युल सेल वापरून सुद्धा आपण व्हेकल बनवतो, जसं की आता ईव्ही आहे, राईट. ईव्ही, इलेक्ट्रिक व्हेकल, जो नेक्स्ट ट्रेंड असणार आहे तो असणार आहे FCV, राईट, फ्युल सेल व्हेकल्स. ओके,
सो खूप सारे लोक याच्यावरती डेव्हलपमेंटवरती काम करताय आणि काही प्रॅक्टिकल सुद्धा आलेले आहेत. ओके, सो दिस इज द जनरली सिम्पल सेल. द फ्युल सेल कशावरती काम करतो? पाण्यावरती. इट यूज हायड्रोजन, राईट, आणि त्यावरून तो इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो, राईट. सो आणि ही झाली तुमची इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस, राईट. त्यामध्ये तुम्ही काय करता की पाण्यामधून H2 म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगवेगळे करतात, राईट. नेक्स्ट, रिसेंटली टाटाने ही गाडी लॉन्च केली बघा, टाटा प्रायमा. ट्रक आहे जनरली, ओके. आणि ट्रक कशावर चालणार आहे? तर हायड्रोजनवरती, राईट. जसं आपण CNG भरतो त्या टाईपमध्ये आपण हायड्रोजन फील करणार, राईट. इवन द हायड्रोजनचे इंजिन सुद्धा बनलेत, जसं की तुमचं डिझेलवर चालणारं इंजिन असेल किंवा पेट्रोलवर, तसं ग्रीन हायड्रोजनवरती चालणारे इंजिन पण आहेत. प्लस अदर ऑप्शन असा आहे की तुम्हाला आधी हायड्रोजन यूज करून सेल कन्वर्ट करायचा आहे, राईट. फ्युल सेल वापरायचे, त्यामध्ये रॉ मटेरियल असणार ॲज अ हायड्रोजन. त्यानंतर सेलवरून इलेक्ट्रिसिटी तयार होणार आणि मग इलेक्ट्रिक व्हेकल तुम्ही ड्राईव्ह करणार, राईट. सो दिस रिसेंटली ट्रक लॉन्च केलेले आहे, इन द डेव्हलपमेंट फेज ओनली आहेत, राईट. त्यानंतर बघा या ठिकाणी दिसतंय बघा तुम्हाला. जनरली याचा ड्रॉबॅक असा आहे की CNG मध्ये तुम्हाला हार्डली 1 किंवा 2 टँक लागतात, राईट. बट इन केस ऑफ हायड्रोजन इट रिक्वायर्ड मोर स्टोरेज स्पेस, राईट. सो नंबर ऑफ सिलेंडर यूज होतात इकडे, राईट. तुम्ही जर ही टाटाची ट्रक बघितली असेल ऍक्च्युअल मध्ये कुठेतरी रोडवर फिरताना ट्रायलच्या वेळेस, तर त्यामध्ये जवळपास 15 ते 16 टँक यूज केलेले आहेत हायड्रोजनचे. त्यानंतर जो हायड्रोजन आपण ऑक्सिजन पाण्यापासून बनवतो, राईट. H2O पासून आपण सिंथेसिस प्रोसेस वापरून H2 बाहेर काढतो, ओके. याला म्हणतात ग्रीन हायड्रोजन, राईट. याला काय म्हणतात? ग्रीन हायड्रोजन, ओके. सो दिस H2 इज युअर ग्रीन हायड्रोजन. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज मेथड ऑफ प्रोड्युसिंग हायड्रोजन, राईट. तर हायड्रोजन प्रोड्यूस करण्याचे मेथड कोणते आहेत बघा? थर्मल डिकम्पोजिशन ऑफ मिथेन, देन वॉटर इलेक्ट्रोलिसिस, त्यानंतर ग्लासिफिकेशन ऑफ कोल आणि ऑल ऑफ द अबो. तर जनरली ह्या ऑल मेथड आहेत टू प्रोड्यूस हायड्रोजन, ओके. बट दिस वन इज द इको फ्रेंडली, राईट. याला काय म्हणतो आपण? जो हायड्रोजन आपण वॉटर इलेक्ट्रोलायसिस पासून तयार करतो त्याला आपण म्हणतो ग्रीन हायड्रोजन, राईट. So all are the method of producing hydrogens. Next question please. Which is the most common fuel cell used for hydrogen powered vehicle, right? Hydrogen power vehicle साठी कोणता fuel cell most commonly use करतात? तर याचा करेक्ट आन्सर आहे प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन, PEM, राईट. सो हा जो फ्युल सेल आहे ऑप्शन बी हा मोस्टली यूज करतात फ्युल सेल व्हेकलसाठी, राईट. जनरली फ्युल सेलमध्ये सुद्धा खूप सारे टाईप्स आहेत, राईट. अल्काइन फ्युल सेल असेल, प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन असेल, ग्लासिफिकेशन ऑफ कोल, हे नाही आहे, हा फ्युल सेलचा टाईप नाही आहे. त्यानंतर मोल्टन कार्बोनेट फ्युल सेल, राईट. सो हे फ्युल सेलचे टाईप आहेत. बट जो जो व्हेकलमध्ये यूज होतो तो आहे PEM, प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन फ्युल सेल. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, इकडे थोडंसं डिस्क्रिप्शन दिले तुम्हाला वाचायचं तर जनरली PEM फ्युल सेल म्हणजेच प्रोटॉन एक्सचेंज, त्यानंतर अल्कालाइन फ्युल सेल आणि सॉलिड ऑक्साईड फ्युल सेल. तर त्याचे बेस्ड ऑन द त्याची रेंज, ऑपरेटिंग रेंज किंवा इफिशियन्सी, त्यावरून आपण त्याचं ॲप्लिकेशन ठरवणार, राईट. जनरली हा काय आहे की रिलेटिव्हली लो टेम्परेचर अराउंड 80 डिग्री सेल्सिअसला हा ऑपरेट होतो अँड सुटेबल फॉर क्विक स्टार्टअप टाइम्स अँड प्रोव्हाइडिंग हाय पॉवर डेन्सिटी विच इज इसेन्शियल फॉर व्हेकल ॲप्लिकेशन्स, राईट. जनरली व्हेकलमध्ये आपल्याला हाय पॉवर डेन्सिटी लागते, कारण खूप कमी डेन्सिटी असेल तर त्याचं जे स्टोरेज कॅपॅसिटी आहे खूप मोठे मोठे टँक लागणार, राईट. म्हणजे आपल्या व्हेकलचा पूर्ण स्पेस त्या स्टोरेज टँकसाठीच जाणार, राईट. सो दिस इज द युजफुल फॉर व्हेकल. The next question is, what is a major challenge in the widespread use of hydrogen energy, right? हायड्रोजन एनर्जी मध्ये काय चॅलेंजेस आहेत ज्यामुळे तो त्यामुळे तो वाईड स्प्रेड यूज होत नाही, ओके. द रिझन हेच आहे जे आपण आता सांगितलं की हाय स्टोरेज अँड ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, राईट. खूप जास्त स्टोरेज स्पेस लागतो आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट पण हाय असते. जसं आपण बघितलं आता की ट्रकच्या पाठीमागे, जसं तुमचं CNG जर ट्रक असेल तर हार्डली 2 CNG टँक असतात त्याला, राईट. बट इन केस ऑफ हायड्रोजन ट्रक इट हॅज मोर दॅन 10 to 12 टँक, राईट. So correct answer is high storage and transportation cost. So this is the limitations for hydrogen energy. In which part of the earth is geothermal energy primarily stored, right? Geothermal energy ही अर्थच्या कोणत्या पार्ट मध्ये असते तर त्याला म्हणतात क्रस्ट, राईट. सो जनरली क्रस्ट पार्ट मध्ये आपल्याला जिओथर्मल एनर्जी स्टोअर होते, राईट. त्यानंतर
what is the main disadvantages of geothermal energy? It is non-renewable, high initial cost, excessive emission आणि इनकन्सिस्टंट एनर्जी प्रोडक्शन्स, राईट. तर याचं जे डिसएडव्हान्टेजेस आहे ते आहे जनरली हाय इनिशियल कॉस्ट, राईट. नेक्स्ट क्वेश्चन्स. What is the key factor for the successful location of geothermal energy plant, right? So तुम्हाला जर जिओथर्मल एनर्जी प्लांट टाकायचं असेल तर त्यासाठी सक्सेसफुल लोकेशन कोणतं आहे? हाय टेम्परेचर ऑफ द अर्थ क्रस्ट, राईट. बिकॉज ही जी ऑल एनर्जी ती स्टोअर कुठे केलेली असते? अर्थच्या क्रस्टमध्ये, राईट. सो जिथे हाय टेम्परेचर असेल अर्थच्या क्रस्ट त्या ठिकाणी आपल्याला हा प्लांट आपण टाकू शकतो एनर्जीचा. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज डिसएडव्हान्टेजेस ऑफ मोस्ट ऑफ द रिन्युएबल एनर्जी सोर्स, राईट. रिन्युएबल एनर्जी सोर्सचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत? कॉमन जर एक विचारला तर तो आहे अनरिलायबल सप्लाय, राईट. अनरिलायबल सप्लाय का? कारण इट्स डिपेंड ऑन द वेदर कंडिशन और सम नॅचरल ॲक्टिव्हिटी लाईक विंड एनर्जी डिपेंड्स ऑन द वाइंड अँड सोलर एनर्जी डिपेंड्स ऑन द लाईट, राईट. त्यानंतर ओशन एनर्जी डिपेंड्स ऑन द situation of oceans like the tidal, so it is unreliable, we cannot rely on that, right. आपल्याला माहित नाही कधी कमी होईल कधी जास्त होईल. ओके. सो नेक्स्ट आहे व्हॉट इज ओव्हर एक्सप्लोटेशन्स ऑफ नॅचरल रिसोर्सेस, राईट. एक्सप्लोटेशन काय आहेत? द सस्टेनेबल यूज ऑफ नॅचरल रिसोर्स, हे तर नाही आहे. द एक्सेसिव्ह यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस बियॉन्ड देअर कॅपॅसिटी टू रिजनरेट, राईट. सो द करेक्ट आन्सर इज बी. ओव्हर एक्सप्लॉयटेशन म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचा खूप जास्त अतिवापर करणे, राईट. त्याच्या रिजनरेट कॅपॅसिटीपेक्षा पण जास्त वापर करणे, त्यामुळे तो काय होईल? त्याचं डिप्लेशन होईल, राईट. सो द करेक्ट आन्सर इज बी. आन्सर इज बी. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज मेजर कॉन्सिक्वेन्स ऑफ ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ फॉरेस्ट, राईट. ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ फॉरेस्टमुळे काय होईल? बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन होणार नाही, उलट तुमची बायोडायव्हर्सिटी डिस्ट्रॉय होऊन जाईल. त्यानंतर सॉईल इरोजन होईल, राईट. सॉईल इरोजन होतं जर तुम्ही जास्त ओव्हर फॉरेस्ट कट केलं तर, राईट. त्यानंतर इन्क्रीज इन वाईल्ड लाईफ पॉप्युलेशन, हे पण होणार नाही. डिक्रीज इन ॲटमॉस्फिअर CO2, ॲटमॉस्फिअरचं CO2 डिक्रीज होणार नाही, राईट, ओव्हर फॉरेस्टेशन केल्यामुळे. तर करेक्ट आन्सर आहे तुमचं बी. ओके. Over exploitation of forest lead to soil erosion, right, due to the loss of tree cover. Okay, so this is all about this unit. I hope you understand a lot of points, and this is last video. After that I have not prepared any video on video for this subject. So all the best, all. Hope you take some good points from this lecture, and all the best for your exam. Thank you.